कुंभ राशी अखेर 7.5चा शेवट. 11 आणि 12 तारखेला मिळणार जॅकपॉट. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर पुढची 5 मिनिटे जगाचे सगळे काम बाजूला ठेवा, एकांतात बसा आणि हा व्हिडिओ मनापासून शेवटपर्यंत ऐका. कारण आज मी तुमच्या समोर तो ऐतिहासिक सत्य संदेश घेऊन आले आहे, ज्या संदेशाची तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून अगदी जीवाच्या आकांताने वाट पाहत होतात. मला सांगा, कधी रात्रीच्या एकांतात डोळ्यात अश्रू आणून तुम्ही स्वतःला विचारलंय का, माझंच का? मी तर कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं. मी तर प्रत्येकाला मदतीचा हात दिला. तरीही माझ्याच वाट्याला हे अपमान, ही आर्थिक चणचण, ही उपेक्षा आणि हे दारिद्र्य का आलं? ज्यांना ज्यांना तुम्ही काळजाच्या जवळ मानलं, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे आयुष्य जगले, त्यांनीच तुम्हाला संकटाच्या काळात एकटं सोडून दिलं. पैशांच्या चिंतेने कित्येक रात्री तुम्ही छताकडे पाहत डोळ्यातून पाणी आणून जागून काढले आहेत. पण आज या क्षणी तुमचे सगळे अश्रू पुसले जाणार आहेत. कारण शनी महाराजांचा अंतिम न्याय अखेर झाला आहे. ज्या दुःखाच्या आगीत आणि अन्यायाच्या भट्टीत तुम्ही कित्येक वर्ष होरपळलात, त्या कुंभ राशीच्या 7.5चा कठीण काळ आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या 11 आणि 12 तारखेला, हो बरोबर ऐकलं तुम्ही, येत्या 11 तारखेला आणि 12 तारखेला तुमच्या आयुष्यात असा एक जॅकपॉट मिळणार आहे, जो पाहून तुमचे शत्रू आणि जळणारे लोक चक्रावून जातील. कारण शनिदेवांची वक्री दृष्टी आता तुमच्यासाठी वरदान ठरत आहे आणि येत्या काही तासात तुमच्या तिजोरीत असा गुप्त पैसा जमा होणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबा, हा महाचमत्कार घडण्यापूर्वी शनिदेव महाराज तुमच्या घरात आणि दैनंदिन आयुष्यात 3 अतिशय गुप्त आणि आश्चर्यकारक बदल घडवून आणणार आहेत. जर तुमच्या आजूबाजूला या 3 गोष्टी घडत असतील तर समजून जा की तुमचा गरिबीचा काळ आता कायमचा संपला आहे. शनी महाराजांवर जर तुमचा विश्वास असेल, शनी महाराजांची कृपादृष्टी तुम्हाला हवी असेल, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्स मध्ये 3 वेळा जय शनिदेव, जय शनिदेव, जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी बारकाईने पाहणार आहोत कुंभ राशीच्या जातकांचे 3 सर्वात मोठे दैनंदिन जीवनातील प्रॉब्लेम आणि त्यावर शनिदेवांचा अचूक तोडगा. 11 आणि 12 तारखेला अचानक मिळणारा तो गुप्त जॅकपॉट कसा आणि कुठून येणार? 13 व 14 तारखेला तुमच्याच जवळच्या माणसाकडून होणारा धोका कसा ओळखायचा आणि शनिदेवाने दिलेले 3 रहस्यमय संकेत. हा व्हिडिओ म्हणजे केवळ निव्वळ राशी भविष्य नाही, तर शनिदेवांनी तुम्हाला दिलेला थेट इशारा आणि संदेश आहे. व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या कुंभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही वर्षात 7.5मुळे तुम्ही जे मानसिक आणि शारीरिक कष्ट सोसले आहेत, ते इतर कोणीही म्हणजे कोणत्याही राशीने सहन करू शकत नाही. आज मी तुमच्या आयुष्यातील 3 असे मुख्य प्रॉब्लेम सांगणार आहे, जे थेट तुमच्या दैनंदिन जीवनाशी जोडले आहेत. तुम्ही दिवस रात्र कष्ट करता, पैसा हातात येतोही, पण तो कुठून येतो आणि कुठे निघून जातो काहीच कळत नाही. अचानक घरात कोणाचे तरी आजारपण निघणे, गाड्या खराब होणे, कोर्ट कचेरीचा खर्च निघणे किंवा अचानक नको तिथे पैसा अडकणे, यामुळे शेवटी तुमचा हात रिकामाच राहतो. यावरती उपाय म्हणून या 11 आणि 12 तारखेला सकाळी उठल्याबरोबर एका तांब्याच्या पात्रात काळे तीळ आणि थोडेसे कच्चे दूध मिश्रित पाणी घ्या. हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि चौकटीवर प्रोक्षण करा, म्हणजे शिंपडा. त्यानंतर संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात 2 अखंड लवंग टाका. हा उपाय तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून पैशांची अनावश्यक गळती तात्काळ थांबवेल. सर्व काही सुरळीत चालू असतानाही मनातून एक विचित्र भीती तुम्हाला सतावते. रात्री 3 ते 4च्या दरम्यान अचानक जाग येते, डोकं सुन्न होतं, छातीत धडधड वाढते आणि भविष्याची भयानक चिंता सतावते. हा थेट शनिदेवाच्या 7.5चा मानसिक प्रभाव आहे. यावरती अचूक उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली एक लोखंडी खिळा किंवा एक छोटी लोखंडी वस्तू काळ्या कपड्यात बांधून ठेवा.
तसेच झोपताना डोक्याच्या बाजूला पाण्याचा तांब्या भरा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका. सर्व मानसिक ताण आणि अस्वस्थता क्षणात गायब होईल. ज्या ज्या माणसांना तुम्ही संकटाच्या काळात स्वतःचा खिसा रिकामा करून मदत केली, ज्याला ज्याला तुम्ही काळजाचे नाते मानले, काळजाच्या जवळ ठेवलं, त्याच माणसाने वेळ आल्यावर तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, तुम्हाला नीचा दाखवला किंवा तुमचे पैसे बुडवले. असं जर तुमच्या सोबतही झालं असेल तर यावरती उपाय म्हणून येत्या 13 आणि 14 तारखेला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि तुमचे सगळे प्लॅन्स कुणालाही सांगू नका, ते गुपित ठेवा. या 2 दिवसात शनी चालीसाचा 3 वेळा पाठ करा आणि मारुती रायांच्या पायाचे सिंदूर स्वतःच्या कपाळावर लावा. शत्रूची कोणतीही चाल तुमच्यावर चालणार नाही. आता वळूया त्या ऐतिहासिक आणि निर्णायक दिवसांकडे, ते म्हणजे 11 आणि 12 तारीख. ज्योतिष शास्त्रानुसार या 2 दिवसात शनी महाराजांची वक्री कृपा दृष्टी तुमच्या राशीच्या धनभावावर अतिशय सकारात्मक रीतीने पडत आहे. जर तुमचा पैसा कुठे वर्षानुवर्षे अडकला असेल, कोणी उधारी देण्यास टाळाटाळ करत असेल किंवा गुंतवणुकीत तुमचे मोठे नुकसान झाले असेल, तर तो पैसा अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात परत येण्याचे 100% योग बनत आहेत. व्यापाऱ्यांसाठी अशी एखादी मोठी डील किंवा सरकारी कंत्राट फायनल होईल, जे तुमच्या पुढील 5 वर्षाची पैशांची चिंता मुळापासून मिटवून टाकेल. नोकरदारांना थक्क करणारी पगारवाढ, बोनस किंवा प्रमोशनची बातमी कानी पडेल. थोडक्यात सांगायचे तर हा काळ तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने अथांग संपत्तीचा जॅकपॉट ठरणार आहे. पण थांबा, 13 आणि 14 तारखेला हा एक नियम पाळाच. जसे 11 आणि 12 तारीख तुमच्यासाठी धनाचा वर्षाव घेऊन येत आहे, तसेच 13 आणि 14 तारखेला तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. शनिदेवाची वक्री दृष्टी तुमच्या गुप्त शत्रूंना सक्रिय करेल. या 2 दिवसात तुमच्या घरातील, ऑफिसमधील किंवा नातेवाईकांमधीलच एक व्यक्ती तुम्हाला मोठ्या आर्थिक फायद्याचे किंवा गुंतवणुकीचे खोटे आमिष दाखविल. भूलूनही त्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला बळी पडू नका. 13 आणि 14 तारखेला कोणालाही उधारीवर 1 रुपयाही देऊ नका आणि कोणताही घाई गडबडीत निर्णय घेऊ नका, अन्यथा तो पैसा कायमचा बुडेल. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, शनी महाराज जेव्हा एखाद्या जातकाची गरिबी आणि दुःख मुळापासून उपटून टाकणार असतात, तेव्हा ते थेट समोर न येता निसर्गाद्वारे 3 गुप्त संकेत देतात. लक्ष देऊन ऐका, तुमच्या सोबत हे घडतंय का? तुमच्या घराच्या मुख्य दारावर किंवा बाल्कनीत जर अचानक काळा पक्षी किंवा कावळा शांतपणे येऊन बसू लागला किंवा तो पाण्याचे थेंब पिताना दिसला, तर समजून जा की शनी महाराज तुमच्या घरातील वर्षानुवर्षाचे दारिद्र्य आणि इडापिडा पिऊन टाकत आहेत. तुमच्या घरातील सुकलेली तुळस अचानक नवीन हिरव्या पालवीने फुलून येणे किंवा कुंडीतून मंद प्रसन्न सुगंध येणे, तुळशीचे अचानक फुलणे हे साक्षात महालक्ष्मीच्या आगमनाची आणि शनीच्या कृपेची खूण मानली जाते. स्वप्नात स्वतःला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना पाहणे, देवाचा जाळता दिवा दिसणे किंवा उंच पर्वतावर सहज चढताना पाहणे हा संकेत दर्शवतो की तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा कठीण टप्पा आता पूर्ण झाला आहे. येथे एक अतिशय महत्वाची आणि गंभीर गोष्ट कुंभ राशीच्या जातकांनी लक्षात ठेवली पाहिजे. डिसेंबर नंतर शनिदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. जेव्हा शनी राशी परिवर्तन करतात, तेव्हा ग्रहांची स्थिती पुन्हा काही नवीन आव्हाने आणि परीक्षा घेऊन येऊ शकते. म्हणूनच 7.5चा हा जो शेवटचा काळ आणि महिने तुम्हाला मिळाले आहेत, ते तुमच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक महिने आहेत. आळस पूर्णपणे झटकून टाका आणि मिळालेल्या सुवर्ण संधीचे सोने करा. सर्व संकटातून मुक्ती मिळण्यासाठी आणि शनीला प्रसन्न करण्यासाठी आता मी जे तुम्हाला 3 महाउपाय सांगणार आहे, ते आजपासूनच सुरू करा. काळ्या कुत्र्याची सेवा. दर शनिवारी एका भाकरीला मोहरीचे तेल लावा आणि ती भाकरी अत्यंत प्रेमाने एखाद्या काळ्या किंवा भटक्या कुत्र्याला खायला द्या. शनी महाराज या उपायाने तात्काळ प्रसन्न होतात. पिंपळ वृक्ष पूजा. दर शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली
मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडाला 3 प्रदक्षिणा घाला. दैनंदिन महामंत्र. रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा नक्की करा. माझ्या कुंभ राशीच्या जातकांनो, शनिदेव हे न्यायाचे दैवत आहेत. त्यांनी तुमची कडक परीक्षा घेतली, पण आता ते तुम्हाला तुमच्या कर्माचे गोड फळ देण्यास तयार आहेत. जर तुमच्या कर्मावर, स्वतःवर आणि शनिदेवाच्या न्यायावर 100% विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, जय शनिदेव, माझी साडेसाती संपली. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या प्रत्येक मित्राला, कुटुंबातील सदस्याला आणि नातेवाईकाला व्हॉट्सअपवर लगेच शेअर करा, कारण तुमची एक शेअरिंग कोणाच्या तरी नैराश्याने भरलेल्या आयुष्यात आशेचा किरण दाखवू शकते. चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया अशाच एका धडाकेबाज व्हिडिओमध्ये. शनी महाराज तुम्हा सर्वांचे भले करोत. धन्यवाद. जय शनिदेव महाराज.